घसा जरा बसलाय. त्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नव्हतीच. कुठल्या पद्धतीने विचार करतं, मांडणी करतं, स्वाभाविक आहे. प्रत्येकाला वाटणं की उदयनराजेंनी आपल्या पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर करावी, की नाहीतर आम्ही पाठिंबा काढून घेऊ, असं करू तसं करू. त्यामुळे निर्णय घेताना सुद्धा फार खूप अडचणीला सामोरे जायला लागतं. भारतीय जनता पार्टीचा साहेब तिकीट जाहीर झालंय, काय फिलिंग आहे? नाही तिकीट, सॉरी माझा घसा जरा बसलाय. त्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नव्हतीच. हे प्रथम मला तुम्हाला सांगायचं वाटतं. आणि एवढंच सांगेन की पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी या पद्धतीने सर्व धर्म समभाव ही संपूर्ण त्यांची जी संकल्पना राबवली, त्याच तोच विचार उराशी बाळगून गेल्या अनेक वर्ष, साधारण 30 वर्ष संपूर्ण लोकांची सेवा करतोय. आणि त्यामुळं लोकांचे भरभरून आशीर्वाद वडीलधारी मंडळींचे आजवर मला मिळाले. तरुणांचं आणि माता भगिनींचं प्रेम आणि साथ मिळाली. तिकीट उशीर होत असताना अनेकांच्या डोक्यामध्ये एक वेगळी शंका होती, संभ्रम अवस्थेत होतं. अनेकांना असं वाटत होतं की वेगवेगळ्या ठिकाणाहून तुम्हाला ऑफर दिल्या जात होत्या, असं काय होत होतं? नाही, मी पहिल्यांदा हल्ला नाही. नाही, हल्ल्याचा प्रश्न काय, मी काय हे म्हणजे काय हल्ल्याचं म्हणजे काय, मी काय हवा इकडनं तिकडनं मी पहिल्यांदाच सांगितलं. कसं आहे की कोण काय बोलतं आणि कोण कुठल्या पद्धतीने विचार करतं, मांडणी करतं, स्वाभाविक आहे. प्रत्येकाला वाटणं की उदयनराजेंनी आपल्या पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर करावी किंवा निवडणूक लढवावी. पण एकंदरीत आत्ताच जे मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात जे सरकार आहे, या अगोदर पण बरेच सरकार होऊन गेले, वेगवेगळ्या पक्षांचे होऊन गेले. पण मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते खऱ्या अर्थाने जर राबवले असतील तर या मोदींच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या संपूर्ण केंद्रात त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि वेगवेगळ्या राज्यात ठिकठिकाणी जे डेव्हलपमेंटचे कामं चालू झालेले असतात. या ठिकाणी आवर्जून माझे मित्र आणि पूर्व मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री त्यांचं अजितदादा, त्यानंतर एकनाथ शिंदे ह्या आणि RPS शेतकरी संघटना, रासप, वेगवेगळ्या ज्या यांच्या संपूर्ण संयुक्त नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारचे डेव्हलपमेंटचे कामं केवळ घोषणा झाल्या नाही तर आपल्या सगळ्यांना पूर्णत्व झालेले बघायला मिळतात. आज लोकांना काय पाहिजे? लोकांना राजकारण नकोय, लोकांना एक प्रकारचं स्थिरता पाहिजे. आणि स्थिरता असल्याशिवाय एक चांगल्या प्रकारचा विकास त्या दिशेने वाटचाल करू शकत नाही. ज्यावेळेस अस्थिर सरकार असतं तर प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या हिशोबाने स्वतःच तिथं वजन टाकून की नाहीतर आम्ही पाठिंबा काढून घेऊ, असं करू तसं करू. त्यामुळे निर्णय घेताना सुद्धा फार खूप अडचणीला सामोरे जायला लागतं. पण आता खंबीर सरकार आहे केंद्रात आणि राज्यात सुद्धा, आणि मोठ्या प्रमाणावरती विकास कामं होतील, झालेले आहेत. भविष्य काळात जे म्हणून लोकांना त्यांच्या अपेक्षित आणि लोकांच्या हिताचे जे काम आहेत ते निश्चितपणे त्यांच्या ह्या संपूर्ण सगळ्यांच्या केंद्रातल्या सर्व पदाधिकारी आणि इथल्या सर्व पदाधिकारी माझ्या मित्रमंडळींच्या सोबत काम करून निश्चितपणे सातारा जिल्ह्यातल्या संपूर्ण लोकांकरता
लोकांच्या चरणी अर्पण करेन. महाराज शशिकांत शिंदेची उमेदवारी तुमच्या समोर आहे, कसं पाहता त्याच्याकडे आपण? नाही, एक लक्षात घ्या, पहिलं म्हणजे मी कधी कोणाला प्रतिस्पर्धी किंवा विरोधक म्हणून मी समजत नाही. वैचारिक जसं 5 बोटं जे असतात, हे 5 बोटं एकसारखे नसतात. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात. पण मात्र माझा विचार काय, सर्व धर्म समभाव जे शिवाजी महाराजांचे विचार होते ते विचार. त्याचबरोबर विकास कामांच्या बाबतीत मी आग्रही असतो. माझा पर्सनल काय नाही. आणि आपल्याला सुद्धा माहित आहे की मला जे चुकीचं आहे हे मला कधीच आवडत नाही. मी कधी ते खपून घेत नाही. कोणी पण असू दे, कोणी म्हणजे कोणी पण, कुठल्याही पक्षातला जरी असला तरी. पक्ष हा विषय नाही, पण कोणी जरी असलं आणि त्या लोकांच्या हिताच्या, सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या विरोधातलं असलं तर त्याला मी विरोध करणार. अनेकदा ज्यावेळेस विरोध करायचो त्यावेळेस मला नेहमी सांगण्यात यायचं की तुम्ही प्रवाहाच्या विरोधात चाललाय. मी म्हणलं नाही, मी प्रवाह आहे म्हणलं. म्हणजे अहंकार म्हणून मी म्हणलं नाही मी प्रवाह आहे. कारण की मी ज्या दिशेने चाललोय, जे माझ्या म्हणजे जे योग्य आहे, जे सत्य परिस्थिती आहे, म्हणजे जे लोकांना अपेक्षित नाही आणि त्यांच्यावर भ्रष्टाचार हे ते मला कधीच आवडलेलं नाही. आणि जर तुम्ही म्हणत असाल की बाकी सर्व जे आहेत भ्रष्टाचार आणि तुम्ही विरोध केला म्हणजे मी प्रवाहाच्या विरोधात आहे, तर असं समजा. म्हणून मी नेहमी सांगत असतो की मी प्रवाह, मी म्हणजे मी जेव्हा म्हणतो मी स्वतः एकटा नाही, सर्वसामान्य ह्या संपूर्ण लोक आहेत त्यांच्या वतीने मी बोलतो. महाराज काल जो महाविकास आघाडीचा अर्ज भरला, मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. आपला अर्ज कसा भरणार त्यासाठी लोकांना उत्सुकता, आणि कोण कोण असेल टक्के प्रदर्शन कसं? मला लोकांचा भरपूर येणार, फक्त आपल्या लोकांना विनंती आहे की आपण या. नाहीतर त्यांची तुम्ही दाखवली, इथं दाखवली नाही तर लोक म्हणतील इथं कोणी आलंच नाही. आणि एक सांगतो, म्हणजे गेले 2-3 दिवस आता वास्तविक काल पवार साहेब इथं होते, आदरणीय आहेत, ज्येष्ठ आहेत. टक्के प्रदर्शन कसं? मला लोकांचा भरपूर येणार, फक्त आपल्या लोकांना विनंती आहे की आपण या. नाहीतर त्यांची तुम्ही दाखवली, इथं दाखवली नाही तर लोक म्हणतील इथं कोणी आलंच नाही. आणि एक सांगतो, म्हणजे गेले 2-3 दिवस आता वास्तविक काल पवार साहेब इथं होते, आदरणीय आहेत, ज्येष्ठ आहेत. अनेक वर्ष त्यांनी महाराष्ट्र केंद्रात आणि राज्याचं नेतृत्व केलंय. वास्तविकरित्या मला एक समजलं नाही की आमदार महेश शिंदेनी आणि आमदार नरेंद्र पाटलांनी जे 2 घोटाळ्यांबद्दल जे झालेले आहेत, जे त्याचे संपूर्ण म्हणजे हायकोर्टचे डायरेक्शन आहे की कारवाई करण्यात यावी. विषय विषयच आहे, विषय व्यक्तीचा नाहीये. कोणी जरी असेल, मी असेल, तुम्ही असेल, कोणी पण असेल, जर एखाद्याने भ्रष्टाचार केला असेल तर त्यावेळेस त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. मी आज बोलत नाही, या अगोदर ज्या वेळेस बोललो तेव्हा तुम्हीच लोक व्हिडिओ क्लिपा दाखवायचा उदयनराजेंचा घरचा आहे. मी कधी परिणामाची पर्वा करत नाही. लोकहिताच्या अगेन्स्ट, त्यांच्या विरोधात काय असेल तर नेहमी मी आवाज उठवत आलेलो आहे. मला त्या लोकांचं हित बघायचं आहे, मला या भ्रष्टाचारी लोकांचं हित बघायचं नाही. वास्तविक पवार साहेबांनी जे काय बोलले यशवंत विचारांचं, मग यशवंत विचारांचं बोलत असताना पवार साहेबांनी म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांची त्यांनी हे बोलत असताना मग त्याच यशवंत विचारांनी ह्याच्यावरती त्यांनी भाष्य करणं गरजेचं होतं. म्हणजे असं म्हणायचं, कारण की आता पुरावे आहेत, तुम्हाला सगळ्यांना मिळाले, कारवाई तर होणारच आहे. पण का त्याच्यावर भाष्य केलं नाही? ज्यावेळेस माणूस किंवा जे आता म्हणजे आता जे उमेदवार आहेत त्यांच्यावरती हे आरोप झाले,
त्यांनी त्याच्यावर काय बोललं नाही. आज काय ते प्रेस घेणार आहेत, पण प्रेस घेत असताना मी त्यांना आव्हान नाही, विनंती करणार आहे की एखादा समजा माझ्यावरती आरोप झाला तर मी थोडा जर गप्प बसलो आणि मी पुरावे जर दाखवता, जर आपण नुसतं वायफळ जर चर्चा केली की नाही असं ते हे राजकारण आहे असे, हे म्हणजे रडीचा डाव आहे. ते म्हणतात ना रडीचा डाव, हा त्यांचा रडीचा डाव आहे. इलेक्शन होत राहतात, तुम्ही लोकांच्या पैशाचा जे व्यवहार झालाय, जे वापर केला किंवा भ्रष्टाचार झालाय, त्याबद्दल तुम्ही जेव्हा कागदपत्र बोलतात, ब्लॅक अँड व्हाईट जे म्हणतो कागदपत्र, ते तर खोटं नाही. त्या सेक्रेटरीचा अहवाल आहे, त्यानंतर पदांचा अहवाल आहे, त्यानंतर अजून कुठलं हायकोर्टचे निर्देश दिलेत. हे जर खरं, हे सगळं जर खोटं होतं तर मग मधल्या काळात तुम्ही खोटं होतं ना, मग तुम्ही बेल म्हणजे जामीन मिळण्यासाठी कोर्टात का गेला? हे सरळ सरळ भ्रष्टाचार झालाच आहे आणि केलेलाच आहे. माझं तर म्हणणं आहे की इलेक्शन थोडंसं बाजूला ठेवूया. त्यांनी गांधी मैदानावरती जावं, लोकांच्या पुढे सांगावं, माईक लोकांमध्ये द्यावा आणि सांगा, विचारावं आणि त्यांना सांगून द्यावं. कारण की मीडिया चॅनल जरी असले, तुम्ही सगळे रिजनल आणि नॅशनल मीडियाचे चॅनल आहात, तुम्ही जरी असला तर शेवटी त्याच्यात एडिटिंगचा प्रकार असतो. त्यात तुम्ही एडिट जो मेन मुद्दा आहे तो जर एडिट केला तर अनेकदा होतो, म्हणजे का होतो मला माहित नाही, ते आपोआप होतो. म्हणजे वेगळी जादू येते. त्यामुळे त्यांनी बोलावं आणि त्यांनी जरूर बोलावं, भाष्य करावं. महाराज, पण काल तुम्ही म्हणता ह्या गोष्टीवर भाष्य करत होतं, पण तुमच्या उमेदवारीवरनं काल शरद पवार बोललेले आहेत की उदयनराजे हे राजे आहेत आणि प्रजनराजेंबद्दल काय बोलायचं, अजून उमेदवारी का दिलेली आहे? एक लक्षात घ्या, राजे आहेत तर राणे, पण राजेशाही असते की असली की नसते, त्यावेळेस आज लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये तुम्ही सर्वजण, जनता जनार्दन, तुम्ही लोकशाहीतले राजे आहात. त्यामुळं इथं सगळे समान आहे. आणि मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे, एकमेव राजा असा होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराज या संपूर्ण पृथ्वी तळावरती की त्यांनी लोकांचा सहभाग हा राज्यकारभारात असावा असा विचाराची मांडणी केली. आणि म्हणूनच म्हणजे मुळात जे आज आपण लोकशाही किंवा डेमोक्रेसी म्हणतो, ही मुळातच संकल्पना ही छत्रपती शिवाजी महाराजांची. त्यामुळे आम्ही ती मान्य केली आणि त्यांनी बोलावं, टाळाटाळ कळू नये. पवारसाहेब, माझं काय चुकलं असेल तर खुशाल का नाही बोललं पाहिजे. पण मी मला सांगतो, कोणी पण काही पण असू दे, जसं ते म्हणाले ना, म्हणजे समोरचे उमेदवार म्हणतात आहे की जर असेल तर मी उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही. काल तर हे म्हणाले आणि परस्पर दाखल करून बसले. आता सगळं आहे ह्याच्यात. तुम्ही बघा, याला इंग्लिशमध्ये हिपोक्रेसी म्हणतात, की दुसऱ्या लोकांनी म्हणायचं अगोदर आता काय करायचं, हे तर खरं आहे. पण आता कोणी बरं झाले, आपण त्याच्या अगोदर बोलून तर गेलोय की हे खरं असलं तर मी उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही. पण आता अजून एक दिवस म्हणजे आता थांबले असते 18 तारखेला, तोपर्यंत कोणीतरी बोललं असतं हे खरं आहे. कारण की जेव्हा ते बोलले ते दुसऱ्या दिवशी कोर्टाचा निर्णय जो मिळाला 13 तारखेला आणि 14ला पत्रकार परिषद. त्यामुळे ही सिक्वेन्सनी शेवटी देवाच्या दारात न्याय मिळतोच सर्वसामान्य लोकांना, आणि हा त्यातलाच प्रकार आहे. आता काय त्यांनी ते म्हणाले की हे काय त्याला म्हणतात की मी अर्ज भरणार आहे, पर भरला, माघारी घेऊ तर शकता ना तुम्ही का नाही? तेवढी तरी नैतिकता दाखवा.